नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. अंबाजोगाई शहरातील दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या वतीने योगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या 163व्या जयंतीनिमित्त 3 दिवसीय व्याख्यानमालेला सुरुवात झाली असून दुसऱ्या दिवशीचे पुष्प पुणे येथील डॉक्टर काशीनाथ देवधर यांनी गुंफले. यावेळी व्यासपीठावर सहकार भारतीचे सुनील मोतलक यांच्यासह परळी वैद्यनाथ बँकेचे उपाध्यक्ष रमेश शेषराव कराड, दीनदयाळ बँकेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मकरंद पत्की, उपाध्यक्ष ॲडव्होकेट राजेश्वर देशमुख, संचालक प्राचार्य राघव धाट, शरू हेबाळकर, मकरंद सोने सांगवीकर, किरण कांबळे, ॲडव्होकेट शिवाजीराव कराड, मुख्य कार्यकारी अधिकारी महेश शेळके यांची उपस्थिती होती. यावेळी सहकार भारतीचे सुनील मोतलक यांनी सहकाराविषयी अधिक माहिती दिली. यामध्ये सहकार मंत्रालयाची मागणी आपण खूप वर्षापासून लावून धरली होती आणि आपल्या सगळ्यांच्या सुदैवानी आणि आत्ता केंद्रामध्ये माननीय अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला सहकार मंत्रालय मिळालं. या मंत्रालयामुळे खूप सारे कामं आता आपले होते. पॅक्सचं जे सगळं आत्ता काम सुरू झालं आहे, त्यांचं संगणकीकरण झालं असेल, तिथल्या अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचा विषय असेल, ग्रामीण सहकार पुढे आणण्याचा विषय असेल, असे अनेक विषय या निमित्ताने मार्गी लागलेले आहेत. असे खूप सारे कामं, जसं आपलं 1 लाखाचं आपल्याला विमा संरक्षण होतं बँकांना, ते आता 5 लाखापर्यंत झालं. अशा काही मागण्या सहकार भारतीच्या माध्यमातून पूर्ण झालेल्या आहेत. तर अशा सगळ्या मागण्या, खूप साऱ्या मागण्या झालेल्या आहेत, परंतु याला खूप वेळ लागेल हे सगळं सांगायला. तेव्हा मी आपल्या याच्यामध्ये न राहता आणि ही खूप सुंदर अशी व्याख्यानमाला आपल्या बँकेने आयोजित केलेली आहे. काल आमच्या संभाजीनगरचे पार्थ बावस्करांनी आपल्यासमोर एक विषय मांडला. आज सर आपला एक विषय मांडणार आहे. त्यामुळे या सगळ्या व्याख्यानमालेला दरवर्षी खूप चांगला प्रतिसाद मिळतो. आम्ही वृत्तपत्रामधून याबद्दल दरवर्षी वाचत असतो. याही वर्षी चांगले व्याख्याते आणि चांगली व्याख्यानमाला आयोजित केली. त्यामुळे बँकेच्या माननीय अध्यक्ष मकरंदजी पत्की सर, उपाध्यक्ष आमचे मित्र राजेश्वरराव, त्यानंतर मकरंदजी कुलकर्णी सर आणि कराड सर सगळे उपस्थित, या सगळ्यांना आम्ही धन्यवाद देतो. दीनदयाळ बँकेच्या वतीने युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विविध विषयावर जी व्याख्यानमाला घेतली जाते ती कौतुकास्पद असल्याचे प्राचार्य अद पत्की यांनी यावेळी बोलताना सांगितले. पंडित दीनदयाळ उपाध्याय नागरी सहकारी बँक ही स्थापन झाल्यापासून स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला ही त्याबरोबरच प्रारंभ झाली. या व्याख्यानमालेमध्ये सुरुवातीपासूनच सामाजिक, राष्ट्रीय पातळीवरील आर्थिक, सांस्कृतिक अशा विविध विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित केली जातात. ही व्याख्यानमाला सलग 3 दिवस असते. 12 जानेवारी हा स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस. या वर्षी स्वामी विवेकानंद यांची 163वी जयंती आहे. यानिमित्त 3 दिवस व्याख्यानमाला आयोजित केली आहे. या व्याख्यानमालेतून सामाजिक प्रबोधन करण्याचं ध्येय समोर ठेवून बँकेने, नागरी सहकारी बँकेने ही व्याख्यानमाला सलग आणि सातत्याने चालू ठेवली आहे. यावेळी उपस्थित असलेले प्रमुख व्याख्याते डॉक्टर काशीनाथ देवधर यांनी भारताची संरक्षण सिद्धता या विषयावर उत्तम अशी माहिती सर्वांसमोर मांडली. खरं म्हटलं तर संरक्षण सिद्धता भारताची कशी आहे हे ऑपरेशन सिंदूर यावेळेला आपण बघितलेलं आहे. आणि ऑपरेशन सिंदूर बघत असताना सगळ्यांना माहीत आहे, नुकतीच घटना झालेली असल्यामुळं, की भारताचं नाव जगामध्ये कशा पद्धतीने एक चांगल्या दृष्टीने पुढं गेलेलं आहे. भारत हा जगामध्ये एक प्रगल्भ आणि अत्यंत
परिपक्व देश असल्याचं सगळ्या जगाने बघितलेलं आहे. कारण 1971 साली भारताने पाकिस्तानवरती खूप मोठा विजय मिळवला होता आणि हा विजय मिळवल्यानंतर पाकिस्तानच्या असं लक्षात आलं की आपण भारताबरोबर काही लढू शकत नाही आणि ह्याचा विचार करून पाकिस्तानने जी रणनीती आखली त्याच्यामध्ये भारतावरती अतिरेकी हल्ले करून भारताला सळो की पळो करणं, याला विल गिव्ह 1000 कट्स टू ब्लीड इंडिया अशा पद्धतीची रचना त्यावेळेला झाली आणि 40 वर्ष आपण झेलतो आहोत. नुसते तीव्र शब्दामध्ये किंवा कडक शब्दामध्ये इशारे देण्यापलीकडं काही केलेलं नव्हतं, पण सरकार बदललं, नीती बदलली आणि आपण असं ठरवलं की ही जी समस्या आहे, डोकेदुखी आहे, जी 40 वर्षापेक्षा जास्ती आपण भेडसावत आहे आपल्याला, तर ही समस्या सोडवायची असेल तर समूळ नाश केला पाहिजे याचा. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा गोस्वामी यांनी, पाहुण्यांचा परिचय ऋषिकेश जैन यांनी, तर पद्याचे सादरीकरण पत्की मॅडम यांनी केले, तर आभार नागेश कुलकर्णी यांनी मानले. यावेळी संचालक मंडळ, बँकेचे सदस्य, पदाधिकारी, त्याचबरोबर नागरिक, कर्मचारी यांची मोठी उपस्थिती होती. योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी यशराज आवताडेसह नागेश आवताडे, अंबाजोगाई.